काय सांगताय का तुम्ही दिवाकर? हो मेघना, माझा अंदाज खरा ठरलाय. नाही पण खात्री आहे का तुमची? म्हणजे कदाचित ऑफिसच्याच काही कामासाठी पैसे लागणार असतील. नाही, पूर्ण खात्री करून घेतली मी. दादांच्या बागवेना क्लिअर कट इन्स्ट्रक्शन्स आहेत की 50 लाख रुपये त्यांच्या पर्सनल अकाउंटमध्ये जमा करायचे. फॅन्टॅस्टिक. आता जाऊन मासाहेबांना भेटते. नाही, सतत उपदेश करत असतात ना सगळ्यांना, प्रामाणिकपणा वगैरे. आता त्यांना जाऊन विचारते, बघा तुमचा मुलगा काय करतोय ते. इजंट इट? मी आलेच. नाही 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 मेघना, एक मिनिट. माना सांगायची एवढ्यात घाई करू नकोस. अहो पण दिवाकर, इतकी मोठी गोष्ट. बागवेना मी सुद्धा काही योग्य इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत. दादाला 50 लाख रुपये एवढ्या सहजासहजी नाही मिळणार. आणि माना सांगायचं असेल तर ते योग्य संधीची वाट बघूनच. मेघना, दादाच्या विरुद्ध माझ्याकडे एक मोठं हत्यार मिळालेलं आहे. त्याचं भलत्या सलत्या वेळेला चालून फुकट नाही घालवायचं मला. नाही पद्माकर, इतर नातेवाईकांप्रमाणे तुलाही जर माझ्याशी संबंध ठेवायचे नसतील तर तसं मला स्पष्टपणे सांग. हे तू काय बोलतेस वैजू? मला आनंद होत नाहीये असं बोलताना. मग का बोलतेस ते? का बोलतेस? तुला काय वाटतं, मला बरं वाटतं तुझं हे असं सगळं बोलणं ऐकून? हेच म्हणायचंय मला. तुला हल्ली माझी कुठलीही गोष्ट आवडत नाही ना, माझं बोलणं आवडत ना, वागणं आवडत ना, मी आवडत काही नाही. वैजू, एक मिनिट. तू लवकरात लवकर मला पैसे दे. मी विदुलाला घेऊन कुठेतरी लांब निघून जाईल. हे बघ वैजू, पैशाचा बंदोबस्त झालेला आहे आणि ते 2-1 दिवसात मी देईन. पण प्लीज हे असं कुठे निघून जायचं वगैरे बोलू नकोस प्लीज. ते पैसे मिळाल्यावर मी ठरवीन. मा, बोलावलं? हो. विनायकराव येऊन गेले आता आम्हाला भेटायला. हे सगळे उपद्व्याप करायची कल्पना कुणाची मेघना? मा, कशाबद्दल बोलताय तुम्ही? आम्ही कशाबद्दल बोलतो आहोत याची पूर्ण कल्पना आहे तुम्हाला. विनायकराव सारख्या प्रामाणिक माणसाला लाच द्यायची कल्पना त्या गडकरींना सुचते आणि त्याला तुम्ही दोघ जण मदत करता. नाही मा, बस, आणखी खोटं आम्हाला काही ऐकायचं नाही. काय झालं माहितीये का मा, दिवाकरांचीच कल्पना होती की दिवाकरांनी सांगितलं विहिरीत उडी मारा. आणि समजा त्यांना ही कल्पना अगदी सुचलीच असली तर तुम्ही त्याला अडवायला नको होतं? पत्नी म्हणून कर्तव्य होतं तुमचं हे. आज झालंय ते झालं. पुन्हा असं घडता कामा नये. दिवाकरांना ताबडतोब पाठवून द्या इकडे. माम, दारा 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 दारा. सागर बाबा, नाही मी आजकाल विचार करायला लागलो, पण विचार करू करू माझ्या डोक्याचा भोगा झालाय पार. का? काय झालं? विशेष काही नाही झालं, पण आपल्या राकेश बाबाचं वागणं बदललंय. कॉलेजमध्ये काय प्रॉब्लेम आहे का त्यांना? नाही, काय माहित नाही. तुला खरं सांगू जीवा, हा, आजकाल या कॉलेजच्या भानगडीत पडावंसंच वाटत नाही. असं मग काय करावं वाटतं? लगीन करावं आणि आमच्या होणाऱ्या वहिनी साहेबांना एकदम आनंदात ठेवावं, आहे ना? घोडं आडलंय कुठं? तुला माहिती आहे जीवा,
गोवर्धन काका नसल्यामुळे ऑफिसमध्ये खूप प्रॉब्लेम होतोय. नाही खरंय, कारण मा साहेब सुद्धा हल्ली काळजीत असतात जास्तीच्या. किती वेळा वाटलं रे आजीला जाऊन सांगावं की काळजी करू नकोस, मी आहे. वाटतंय ना असं, वाटतंय ना? मग जाऊन डायरेक्ट सांगून या बरं. माणसाने असं मनात ठेवलं ना की आयुष्यभर ते मनातच राहतं. मनात आलं चटकन बोलून मोकळं व्हा. जा बरं तुम्ही बोला ऐका. जा जा माझं ऐका. खरंच सांगू? अगदी बिंदास. ठीक आहे, ठीक आहे, आम्ही बोलतो. हां, आजी, या सागर. आज आजीची आठवण कशी काय आली? थोडं बोलायचं होतं. बोला. तू खूप टेन्स्ड वाटतेस. मी नंतर येतो. नाही, नको. ऑफिसमध्ये काय चाललंय माहिती आहे ना तुम्हाला. तुम्ही तर जाताच आहात रोज. हो, त्याबद्दलच बोलायचं होतं. आजी, मला माहित नाही तुझा माझ्यावर कितपत विश्वास आहे, पण ऑफिसमध्ये किंवा दुसरं काही व्यवहाराचं काम असेल तर प्लीज मला सांग ना. मी तुझा अपेक्षाभंग नाही करणार. मी खूप मन लावून काम करीन. सागर. आणि आजी, थँक्स. तू मला ऑफिसला जायला परवानगी दिलीस. अहो, तुम्ही सगळेजण असे चांगले वागलात तर आम्हाला आणखी काय पाहिजे बरं. उद्या वेळेवर जायचं असेल तर आता झोपायला पाहिजे ना. गुड नाईट. गुड नाईट. अरे काय झालं सागर? तू काहीच बोलला नाहीस तर मला कसं कळणार? कसली एवढी काळजी वाटते तुला? आजीची. बघ ना, आजीची तब्येत पण ठीक नसते, त्यात एवढी ऑफिसची टेन्शन्स. पण त्याला आता कोणीच काही करू शकत नाही. पण मी आहे ना. मी, राकेश, विनी, आम्ही सगळेच आहोत. आम्ही सगळ्यांनी ठरवलं तर ऑफिसचं काम सांभाळणं काही अशक्य गोष्ट नाहीये. हा म्हणजे ऑफकोर्स यासाठी राकेश आणि विनी तयार असायला हवे. खरंय, कल्पना म्हणून तुझे विचार चांगले, पण प्रत्यक्षात येणं जरा कठीणच आहे. मग या गोष्टी सोडवण्याचा काहीच मार्ग नाहीये का? आहे ना सागर. कुणी आपल्या बरोबर येईल की नाही याची निदान तू तरी वाट बघू नकोस. प्रत्येक जण जर आपली जबाबदारी, आपल्या मर्यादा ओळखून वागला ना तर मग पुढे काही समस्याच उद्भवत नाही. खरं की नाही? बरोबर आहे तुझं. वा, कितीतरी दिवस हेच सांगतायत, पण आज तू नीट लक्ष देऊन ऐकलंस ना म्हणून तुला पटलं. चल जेवायला ये. मा प्लीज, मी काय म्हणतोय ते माझं ऐकून तरी घ्या तुम्ही. नाही नाही, आम्ही काहीही ऐकून घेणार नाही. विनायकराव या घरचे जावई आहेत. त्यांचा अपमान म्हणजे आमचाच अपमान समजा. अहो पण मला तेच म्हणतोय ना मी जेव्हा अरुण गडकरींना विनायकरावांकडे घेऊन गेलो तेव्हा मला माहिती नव्हतं की त्यांचं काय काम आहे त्यांच्याकडे. मग याच्यात तुमची काहीच चूक नाही. विनायकरावांच्याकडे त्यांना घेऊन जायच्या आधी तुम्ही आधी नीट चौकशी नको होती करायला.
ती चौकशी केली असती तर आज विनायकरांना जो मनस्ताप भोगावा लागलाय तो तर टळला असता. पण राहून राहून मला एक गोष्ट कळत नाहीये की असं का अपमान केलाय अरुण गडकरींनी विनायकरावांचा. हिऱ्याचा हार तर दिला त्यांना. दिवाकर, आश्चर्य वाटतं आम्हाला. तुम्ही हा असला विचार कधीपासून करायला लागलात? नाही मा तसं नाही, पण जगात सगळीकडे हेच चालतं हल्ली म्हणून. सगळ्या जगभर भ्रष्टाचार बोकाळलाय म्हणून त्याला राजमान्यता देऊ नका दिवाकर. आम्हाला आजही विनायकरांचा अभिमान वाटतो. तो ते प्रामाणिक आहेत म्हणून. हे त्या गडकरींना परत नेऊन द्या आणि लक्षात ठेवा, पुन्हा अशी गोष्ट घडता कामा नये. कळलं? हाय, गुड नाईट. काय झालं काका? एनी प्रॉब्लेम? काय नाही, अशी वेळ आली की आता मला संस्कृती, प्रामाणिकपणा आणि शिस्त शिकायला लागणार आहे. अगं मेघना, तू कशाला एवढं मनाला लावून घेतेयस? तसं नाही ग, म्हणजे पहिल्यांदा तू काहीतरी मला सांगितलंस आणि बघ ना मी. अगं ह्यात तुझा काही दोष नाहीये. दिवाकर भाऊजींच्या बहिणीचं नशीबच असं आहे, त्याला आपण काय करणार. आम्ही चांगल्या मनाने एक भेटवस्तू दिली, त्यांनी नाही घेतली. हो ना. एनिवेज, आता त्याची त्यांना किंमत नाहीये, त्याला आपण तरी काय करणार. अगं जाऊ दे ग, आता दिवाकर भाऊजींच्या बहिणीचेच मिस्टर म्हटल्यानंतर आपण काही बोलू तरी शकतो का. पण एक आहे, त्यांचा स्वभाव पहिल्यापासूनच फार विचित्र आहे बाई. हो ग, प्रामाणिकपणाचं भूत तर अगदी त्यांच्या मानगोटीवर बसलेलं आहे. खरं सांगू का मेघना, ही स्वतःची किंमत वाढवण्याचा प्रकार आहे, बाकी काही नाही. यू डोंट वरी, मी अरुणला सांगते, तो सगळं काही मॅनेज करेल. निकिता, अगं तो हिऱ्याचा हार. अगं राहू दे ग, परत केव्हा भेटू ना तेव्हा मी घेऊन जाईन. ओके मेघना, पण मी तुला एका गोष्टीची आत्ताच कल्पना देते. दिवाकर भाऊजींना तू लवकरात लवकर मनाची तयारी ठेवायला सांग. नाही तर मला खरंच भीती वाटते मेघना, या प्रामाणिक लोकांमध्ये तुझी फार घुसमट होईल. नाही निकिता, काळजी करू नकोस, मी तसं होऊ देणार नाही. ठीक आहे, टेक केअर. बाय बाय. मुक्ता, हे मुक्ता, उठ उठ. काय झालं? बरं वाटत नाही? मग इथून का झोपली? नाही पप्पा, आज पहाटेच जाग आली. ताई आत्या छान झोपली होती. खाली येऊन पाहते तर आपलं घरही साखर झोपेत, म्हणून इथे आले. तुझी मी घाबरलो, म्हटलं तुला काय झालं काय? काय झालं त्यातून मला एक विचित्र स्वप्न पडत होतं. धसक्याने उठलो, बघतो तर पायाशी तू झोपलेली. विचित्र काय पप्पा, आपल्या मनातलंच दिसतं स्वप्नात. तुम्ही पूर्वीच्या काहीतरी गोष्टी सतत मनात आठवता ना, म्हणून होतं असं. हो का आजीबाई, तुम्हाला नाही पडत वाटतं स्वप्न? मी थांबवलंय त्यांना.
कारण मला काहीच आठवायचं नाहीये. सगळ्या वाईट गोष्टी मागे टाकून नव्यांना बरोबर घेऊन जगणार मी. असं एकदा ठरवलं ना मनाशी की नाही पडत स्वप्न. हो, पण मन कुठं स्वस्त असतं मुक्ता? मन आपलं धावतच असतं. तशी पाडतो स्वप्न. हो ना, आणि ते तरी कुठे कुठे धावणार. आईपासून, माझ्यापासून, अगदी मानपर्यंत. हो ना पप्पा? अरे वा, तुला बरं कळलं. कळतात मला. पण पप्पा, आज आपण एक गुपित ठरवूया. काय? पूर्वीचं सगळं विसरायचं आणि दोघांनी मिळून पुढची स्वप्न पाहायची. प्रॉमिस? प्रॉमिस. मागचं काय आठवायचं नाही, पुढे बघून चालायचं. पप्पा, मी चहा करू आपल्यासाठी? चहा तयार आहे. आणि गोवर्धन, बाहेर रेसिपी कामत आलेत. जयंत इतक्या लवकर? ठीक आहे, त्यांना बसायला सांग, मी आलोच. आणि बाईसाहेब, आपण झोपा आता. इतक्या लवकर उठायची काही गरज नाही. मी आलोच. जेव्हा आपण ठरवतो पूर्वीचं काही नाही आठवायचं, तेव्हाच भूतकाळ समोर येतो पप्पा. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. काय सकाळी सकाळीच? हो, सकाळी ऑफिसला जाण्याआधीच तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. गोवर्धन, गेले कित्येक दिवस आम्ही मुक्ताच्या मागावर आहोत. तुला न सांगता तुझा फोनही टॅप केला होता मी. काय? अरे पण तो असा माणूस सापडणार आहे का? आणि तो माझ्या घरापर्यंत कशाला येईल? हे बघ गोवर्धन, मी माझ्या अनुभवाने सांगतो. गुन्हेगार शोध घ्यायला परत परत इथे येतच असतो. हो ना, मग जिथं तो गुन्हा घडला तिथं शोधा ना तुम्ही. मुक्ताचं जाण्याचं क्षेत्र कोणतं होतं? तिचं कॉलेज, तिच्या मैत्रिणी, सरदेसाईंचं घर, बरोबर? म्हणजे ह्याच्या आसपासच ती माणसं तिला भेटणार. पण एकदम अशा निर्मनुष्य ठिकाणी असं घडणं म्हणजे कोणीतरी तिच्यावर पाळत ठेवली असणार. किंवा तू किंवा तिनं कधी कोणाला अजाणता दुखावलंय का? त्यातलं कोणी असण्याची शक्यता. तू का मला न आठवणाऱ्या गोष्टी विचारत बसणार आहेस का? आणि समजा मी कोणाला दुखावलं असेल तर त्यापैकी मुक्तावर राग काढणारं मला कोणी दिसत नाही. गोवर्धन, त्या एरियातले गुंड, दादा वगैरे सगळे आम्हाला माहिती असतात. अरे, आमच्याही खबरे त्या भागात फिरत असतात. त्यांच्याकडूनही काही माहिती मिळत नाहीये. नाही म्हणता परत परत तिच्या भोवती असणारे तिचे मित्र सारखे समोर येत आहेत. म्हणजे सागर, राकेश आणि विजय. काय?